राज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांच्या कार्याची माहिती व्हावी आणि इतिहासाला उजाळा मिळावा यासाठी राज्य शासन आणि भारतीय रेल्वेकडून स्पेशल ट्रेन चालवली जाते। या दौऱ्यात शिवाजी महाराजांच्या आयुष्याशी आणि वारशाशी संबंधित असणारी अनेक ठिकाणं दाखवली जाणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना मराठा इतिहास आणि संस्कृतीचा अनुभव मिळणार आहे। या ट्रेनचा दौरा हा 6 दिवसांचा असेल। पहिल्या दिवशी ही गाडी माणगावला थांबेल, त्यानंतर रायगडच्या किल्ल्याची सफर करून ते पुन्हा पुण्यात येतील। पुण्यात रात्रीचं जेवण आणि मुक्काम होईल। दुसऱ्या दिवशी पुण्यात लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी पाहून पुण्यात रात्रभर मुक्काम होईल। तिसऱ्या दिवशी शिवनेरी किल्ला, भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर पाहून गाडी पुन्हा पुण्यात मुक्काम करेल। चौथ्या दिवशी प्रवाशांना साताऱ्यात प्रतापगड किल्ल्याची सफर करवली जाईल। पाचव्या दिवशी कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा किल्ला पाहून 6व्या दिवशी गाडी पुन्हा मुंबईत परत येईल। या सहलीत एकूण 710 प्रवासी असणार आहेत, त्यापैकी 480 स्लीपर क्लासमध्ये, 190 3 टियर एसी क्लासमध्ये आणि 40 प्रवासी 2 टियर एसी क्लासमध्ये असतील। या भारत गौरव एक्सप्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनहून हिरवा झेंडा दाखवला आणि ही ट्रेन रवाना झाली। या ट्रेनला इतका रिस्पॉन्स मिळालाय की हिच्या सगळ्या जागा भरल्या होत्या। तुम्हाला आवडेल का या ट्रेनमधून सफर करायला? कमेंट करून नक्की सांगा।